नमस्कार मित्रांनो, पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. खरं तर आता हा जो काही पारितोष आलेला आहे त्याचा डाव काहीतरी वेगळाच असतो, पण दामिनी मात्र त्याच्या त्या डावामध्ये अगदीच अडकत असते. त्याला बिझनेस सुरू करायचा असतो आणि कारण तो पारितोष इथे दामिनीला देत असतो ते म्हणजेच की मी 2 बॅग पॅक केल्या होत्या, कपड्याची एक आणि पैशाची एक. माझी कपड्याची बॅग सोबत आली आणि पैशाची तिथेच विसरली. आता मला काय करू? आजच मला ते पैसे भरायचे आहेत आणि माझ्याकडे तर आत्ता पैसे नाही आहेत. पण तेव्हा दामिनी बोलत असते, काय करायचं आहे तुला? तेव्हा तो बोलत असतो, मला बिझनेस स्टार्ट करायचा आहे आणि खूप मोठा बिझनेस आहे तो रेल्वेचा. असं? हो, मग मी एक काम करतोस का? त्या बिझनेसमध्ये पार्टनर म्हणून तू मला घेशील का? मी तुला पैसे देते. तेव्हा तो बोलत असतो, खरंच? अगं, तू जर मला पैसे नाही दिलेस तरीसुद्धा मी तुला पार्टनर म्हणून घेतलं असतं. पण बोल ना, काय झाले? त्यावर ती म्हणत असते, खरं तर माझ्याकडे कॅश नाही आहे, पण दागिने आहेत. मी तुला दागिने देते. इकडे मात्र पारू आणि त्यासोबत मारुती खोलीमध्ये असतात. ते दोघेसुद्धा प्रचंड आनंदात आणि खुश असतात. त्यावर आता इथे जो काही मारुती आहे तो म्हणत असतो, खरंच पारू, मी तुझ्यासोबत खूप चुकीचा वागलो. मी असं वागायला नको होतं. आणि आता तू मालकीनबाई, खरंच अहिल्यादेवींनं तुला सून करून घेणार असं बोलल्यामुळे खरंचच हा किती आनंदाचा क्षण आहे. हे सगळं काही इथे आता पारू बोलत असते आणि त्यावर आता इथे मारुती खूप खुश असतो, कारण तो बोलत असतो, खरंच आपण केलेली पुण्याई. तेवढ्यातच आता इथे आदित्य आलेला असतो. आदित्य आल्याच्यानंतर लगेचच मारुती त्याच्यासमोर हात जोडत असतो आणि आदित्य बाबा बसा ना. आणि तेव्हा आता मारुती मामा, तुम्ही असे माझ्यासमोर सतत हात जोडू नका बरं. त्यावर आता आदित्य म्हणत असतो, मला पारुशी थोडंसं बोलायचं आहे. त्यावर मारुती म्हणतो, बोला ना, आता मी तुम्हाला अडवणार नाही. आणि खरंच आता बा, तुझं हे वागणं आता बंद करणार आहेस का? सतत असं करणार आहेस का? तेव्हा आता मारुती म्हणत असतो, नाही नाही, मी अजिबात असं काहीही करणार नाही. पारू तुमचीच आहे. इकडे मात्र आता जी दामिनी आहे, दामिनीने खूप सारे जे पैसे दागिने होते ते इथे पारितोषला आणून दिलेले असतात आणि ते दागिने खूप महागडे आहेत असं सुद्धा सांगितलेलं असतं. आणि तेव्हा आता पारितोष ते दागिने पाहतो आणि ते दागिने पाहायला नंतर लगेच दामिनीच्या हाती बिझनेसच्या तू माझी पार्टनर आहेस आणि ही तुझ्या नवीन ऑफिसची चावी असं म्हणूनच तिच्या हातामध्ये काही किल्ला तो देत असतो. इकडे मात्र दामिनी प्रचंड खुश झालेली असते. तिला असं वाटत असतं की मी आता इथे खूप मोठी बिझनेसमॅन होणार आहे, वहिनीच्या पुढे सुद्धा मी जाणार आहे असं तिचं स्वप्न असतं. पण पारितोषने तिला हे दाखवलेलं स्वप्न भंग तर होणार नाही ना, कारण पारितोष असा मुलगा दाखवला आहे की तो फक्त बोलतो जास्त. आता मात्र इथे दामिनी त्या किल्ल्या घेऊन स्वप्न पाहायला सुरुवात करत असते. तिला खूप आनंद झालेला असतो आणि पारितोष म्हणत असतो, आता आपला बिझनेस लवकरच आपण मोठा करू आणि त्यासोबतच उद्यापासूनच तू आता त्या बिझनेसमध्ये मालकीण असणार आहेस असं तो बोलत असतो. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला आदित्य पारूला घेऊन त्याच्या खोलीमध्ये आलेला असतो. तेव्हा आता इथे आदित्य बोलत असतो, पारू मला तुझ्याशी बोलायचं आहे. त्यावर आदित्य म्हणत असतो, काय झालंय? खरं खरं सांगा, काय झालंय? आणि तुम्ही अहिल्यादेवींना एवढं काय सांगितलं आहे देवी आईला की त्या लगेचच आपल्या लग्नासाठी तयार झाल्यात आणि कशी मान्यता दिली? मला ते सगळं ऐकायचं आहे. तेवढ्यातच प्रीतम येत असतो आणि प्रीतम म्हणतो, खरं सांगायचं तर ते सगळं काही तेवढं खरं नाही आहे. इथे आईनं अजिबातच परवानगी दिली नाही. तेव्हा पारू म्हणत असते, काय? आणि तेव्हा प्रीतम सांगायला सुरुवात करतो, जेव्हा पारू, मारुती आणि गणी तिथून निघून जातात तेव्हा आदित्य खूप जास्त अपसेट असतो. आणि अपसेट झालेला आदित्यचा हा सगळा काही जो चेहरा आहे, त्याची परिस्थिती आहे, ती मात्र इथे प्रीतमला अजिबातच पाहत नसते. आणि तो म्हणत असतो, दादा, तू असं हार मानणार आहेस का? तुझं पारूवर नितांत प्रेम आहे, तू तिच्या डोळ्याच्या प्रेमात पडलेला आहेस आणि तू असं हार मानू नकोस. आणि त्या चल माझ्यासोबत असं म्हणूनच तू आता अहिल्यादेवी समोरच इथे आदित्यला घेऊन आलेला असतो. खरंच अहिल्यासमोर इथे आता सर्वजण असं चित्र उभं करतात की काही जरी झालं तरी पारू हे घर सोडून जायला नको. पारू आपल्या घराचा किती अविभाज्य घटक आहे. आणि तेवढ्यातच आदित्य इथे आलेला असतो आणि तो म्हणत असतो, आई तुला माहिती का, मारुती मामा इथे हे सगळं काही सोडून का गेलेला आहे? तो त्याच्या कामाच्या बाबतीत, संस्काराच्या बाबतीत आणि सगळ्याच बाबतीत किती एकनिष्ठ आहे. कारण त्याला इथे आदित्य मध्ये जी काही पारूला विषबाधा झाली होती ती विष इथे मारुती
मारुती मामाने तिला दिलं होतं. काय असं ऐकल्याच्या नंतर अहिल्याला खूप मोठा धक्का बसतो. का दिलं होतं? तर आदित्यची मैत्री आणि त्यासोबतच ते दोघे एकमेकांसोबत असतात ते त्यांना अजिबातच पटत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळेच आता मारुती मामाने तिला विष दिलं होतं आणि म्हणूनच ते इथून तिला घेऊन चाललेले आहेत. आता मात्र मारुतीची हद्दच झाली आणि तो किती जुन्या विचाराचा आहे हे आपल्याला माहीत आहे ना. पण आई, तू फक्त एक गोष्ट करशील का? आणि तू फक्त एकच म्हणशील का मारुती मामासमोर की त्याचं, आदित्यचं आणि पारूचं नातं त्याला तुला मान्य आहे म्हणून फक्त एवढंच बोल. तेव्हा इथे अहिल्या म्हणत असते, हो मी बोलते, जा घेऊन ये. असं म्हणूनच आता इथे जी काही अहिल्या आहे तिला मात्र प्रीतमने अगदीच घोळात घेतलेलं असतं आणि फक्त काही शब्द काही वाक्यच बोलायला भाग पाडलेलं असतं. आता मात्र इथे प्रीतम म्हणत असतो, दादा तू कसलाच विचार करू नकोस किंवा अजिबातच तू टेन्शन घेऊ नकोस. काही जरी झालं तरीसुद्धा लवकरात लवकर इथे आता पारू परत आलीच पाहिजे. आणि आता अहिल्या म्हणत असते, आदित्यचा तू पारूला लवकरात लवकर घेऊन ये आणि मला तुमच्या नात्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही आहे. हा मारुती वेडा आहे का? एवढं सगळं झालं आणि पारू या घरची मुलगी आहे. मी तिला किती जवळचं मानलं आहे. सोबतच इथे मारुतीला भाऊसुद्धा मानलं आहे. आता मात्र या शब्दात गुंडाळल्यामुळे आता इथे पारूला इथे नात्याला जी काही अहिल्या आहे ती होकार देणार असते. आता धावतच हे दोघे जातात आणि घेऊन आल्याच्या नंतर इथे अहिल्या बोलत असते की तुम्हा दोघांच्या नात्याला मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. बाहेर आल्याच्या नंतर म्हणत असतो, अरे प्रीतम तू काय केलंयस? हे काय करून बसलास? आईला तू असं कसं कन्व्हिन्स केलंस? आणि आता पुन्हा खूप मोठा गोंधळ होईल. जर ही गोष्ट मारुती मामाला कळली, समजली तर मग काय होईल? या सगळ्या गोष्टी आता ते पारूला सांगत असतात आणि या पद्धतीने सगळं झालंय म्हणून ते बोलत असतात. त्यावर आता पारू म्हणत असते, तुम्ही हे किती चुकीचं केलेलं आहे आणि देवी आईसमोर अशा पद्धतीने तुम्ही त्यांचा विश्वासघात केलेला आहे आणि सोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की इथे तुम्ही माझ्या बाला फसवलेला आहे आणि बाला जर ही गोष्ट समजली तर तो काय करेल हे मला नाही माहिती. आणि तेव्हा आता इथे प्रीतम बोलतो. त्यावर आता पारू म्हणत असते, प्रीतम सर तुम्ही तर अजिबातच बोलू नका. मला तुमच्याकडून ही अपेक्षा अजिबातच नव्हती. आता मात्र पारू खूप चिडलेली असते. तिचं चिडणंसुद्धा साहजिकच असतं. तुम्ही खरं सांगायचं तर नात्याची सुरुवात ही खऱ्यापासून व्हायला हवी, खोट्यापासून नाही. तर आता प्रेक्षकांनो, पारू काय निर्णय घेईल? आदित्य आणि पारूचं नातं कसं असेल?